आणि मंडळी इकडे शूज कलेक्शन आहे अँड तिकडून सगळे क्लॉथ्स वगैरे सेक्शन. इकडे पण भरपूर व्हरायटीज भेटते आपल्याला. आणि हे क्लॉथ्स आणि या साईडला शूज वगैरे. झुडिओचा क्लॉथचा एक तर कळायला काही झुडिओचे क्लॉथ फॅशनेबल आहे, पण जर तुम्हाला ती फॅशन जर मेंटेन ठेवता आली नाही तर फार वाईट दिसत रिअली. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. अँड गाईज तो बाय द वे तर माय नेम कृतिक एनमाळ आणि तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. अँड गाईज इथून सध्या मी चाललो आता माझ्या फ्रेंडकडे. आ जाओ. अरे बाप, एकदम शांति से बोले वापर गए थे बजे आपण. अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आम्ही आता सध्या आलो झुडिओमध्ये, मी अँड माझे फ्रेंड्स. अँड इकडे फक्त एक चक्कर मारायला काही आणि याच्यानंतर जाऊ आम्ही आमच्या सरस्वती माता मंदिरामध्ये. आणि ॲक्च्युली माझ्या फ्रेंडला काहीतरी काम होतं इथं, तर त्यासाठी या ठिकाणी आलो आता आम्ही. झुडिओमध्येच काम आहे वाटतं. आणि इथं थोडं एक्सप्लोअर करू आणि इथून जाऊ आम्ही आमच्या सरस्वती माता मंदिराकडे. मंडळी झुडिओ मॉलमधली माझी सेकंड चक्कर आहे. मागच्या वेळेस मला फ्रेंडसोबत आणि ह्या हप्त्यामध्ये दुसऱ्यांदा आलो आणि यांना काहीतरी सामान घ्यायचं वाटतं इथून, त्यासाठी आलो इथं आता आम्ही. अँड गाईज हा ॲक्च्युली आमचा छोटा प्रोझोन मॉल आहे. जास्त काही इथं म्हणजे आहे नाही ॲक्च्युली. इथे फक्त ड्रेसअप वगैरे आहे आणि थोडेफार खाण्याचं स्टॉल आहे आणि सिनेमा हॉल आहे. बस एवढे ज्या फॅसिलिटीज आहे सध्या इथे. आणि याच्यानंतर अजून जे फॅसिलिटीज आहे ते ओपन होईल. मॉल बनायला पाहिजे फ्रोझन मॉलसारखा. आणि तेवढा मोठा तर नाही आहे, छोटा मॉल आहे आमचा, जास्त मोठा नाही आहे. आणि या साईडला झुडिओ पण आहेत. आणि आमचं जालन्यामधलं फर्स्ट झुडिओ स्टोर आहे. एक खाली आहे लेडीज अँड वरती जेंट्स. अँड इथं भरपूर म्हणजे जे फूड प्रोडक्ट आहेत ते पण आपल्याला खायला भेटतं, म्हणजे स्टॉल वगैरे आहेत तर ते पण आहेत. आणि जास्त मोठा तर नाही आहे, पण छोटा मॉल आहे, पण तरी पण क्वालिटी इथं एकदम बेस्ट आहे काही. अरे ऐसे कैसा ये हल्दी गिरे वाली कलर वाली सही है. एंड गाइस आज परत आलो आहे कपडे घ्यायला. कसा इसमें ऐसा होगा ना, देखना एम ये एम ले. आणि काही मागच्या वेळेस आलतो आम्ही काय घेऊन गेलतो, हां पॅन्ट घेऊन गेलतो आणि आज शर्ट घ्यायला आलो. दिस इज अ हुडी सेक्शन गाइज. अब हमारे डॉन लेंगे. हाँ देखना क्या होना, देख हुडी देख पाहिजे तू. नहीं हुडी देख तू. ट्रैक सूट्स टी शर्ट भी आप पाहिजे वो देख, वो वाला मोरपंखी. आपण वो बॅग. आणि मंडळी इकडे शूज कलेक्शन आहे अँड तिकडून सगळे क्लॉथ्स वगैरे सेक्शन. इकडे पण भरपूर व्हरायटीज भेटते आपल्याला. आणि हे क्लॉथ्स आणि या साईडला शूज वगैरे. आम्ही आता गेलो झुडिओ मॉलमध्ये आणि त्या ठिकाणी घेतले शर्ट्स. मी नाही घेतले, माझ्या फ्रेंड्सने घेतले. अँड गाईज आता इथून आमचा प्लॅन बनला आहे सरस्वती माता मंदिराकडे जाण्याचा. पण बघू अजून काही वेगळी डिसिजन भेटली आता, ती पण जरा संडे तर फिरून घेऊ. आणि बाय माझ्या फ्रेंडचं बिझीच राहतात की आम्हाला संडेशिवाय दुसरा टाईम मिळत नाही. चलना उधर ही. हाँ तो क्या हो रहा है, चलना. झुडिओचा क्लॉथचा एक तर कळायला काहीच झुडिओचे क्लॉथ फॅशनेबल आहे, पण जर तुम्हाला ती फॅशन जर मेंटेन ठेवता आली नाही तर फार वाईट दिसायचं तुम्ही रिअली. कारण मी इथून एक शर्ट घेतलं होतं
आणि असं स्टायलिश शर्ट होतं काहीच येलो कलरचं. बट काही प्रॉब्लेम नंतर असा झाला ते इतकं ताणलं आणि बॉडीला सूटच झालं नाही माझ्या ते शर्ट. तर तेव्हापासून मग शर्ट ते यूजच केलं नाही काहीच, मी तसंच पडेल ते बॉडीला सूटच झालं नाही, असं ताणलं सगळीकडून. तर हेच राहतं काहीच की तुम्हाला जर फॅशन नीट जमली नाही व्हिडिओची तर फार विचित्र दिसता तुम्ही आणि तुम्हाला ते मेंटेन केलं गेले पाहिजे. मी शर्ट तर घेतलं होतं पण ते ॲक्च्युली पांगलं ते कसं काय बांधलं का माहिती, फार चित्र विचित्र दिसत होतं. मग त्याच्या जागी मी हे घेतलं, असंच होतं माझ्याकडे. आणि कलर काही खास नव्हतं त्याचं. मग ॲक्च्युली ब्लॉगमध्ये तुम्ही कधी पाहिलं नाही काही, असं नॉर्मल घालत होतो मी. तर नंतर इतकं डेंजर दिसायला लागलं काही, सगळं ताणलं ते. आणि कलर तर म्हणजे असं थोडा पेन्सिल कलर होता, तर त्याच्यावर ब्लॅक पॅन्टच सूट होते आणि नंतर त्याचा कलर सगळा डाऊन झाला काहीच. नंतर मग ते वापरणं सोडलं. तर मग असंच आहे काहीच की तुम्ही जेव्हा घेतात तर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जमलं पाहिजे अँड तुम्हाला ती स्टाईल मेंटेन केली गेली पाहिजे. तिथे भरपूर शर्टचं काहीच, पण त्याच्यामध्ये असं जर तुम्हाला ती नीट जमली नाही, इथे भक्कम सीन आहे काहीच. आता इथं म्हणजे फोटोज वगैरे पण लावायले, पण जर तुम्हाला ती नीट जमली नाही काहीच, स्टाईल जर नीट जमली नाही, तुम्हाला यूज करणं जर जमली नाही तर फार चित्र विचित्र दिसतं तुम्ही. आणि तसं माझ्या मित्रासोबत दोनदा झाला काही, त्यांनी पण एकदा शर्ट आणलं होतं पण त्याच्यावर त्यांना लुकच जमला नाही. आणि आय थिंक हे जे म्हणजे इथले जे क्लॉथ आहे, जे असे जे बारीक लोक राहतात त्यांच्यावर जास्त सूट होतं वाटतं, आणि जे हेल्दी आहे त्यांच्यावर असं म्हणजे जज करत नाही काहीच त्याला. हे मी भरपूर वेळेस बघितलं गेलं. आता जे माझे फ्रेंड्स आहेत जे थोडेफार हेल्दी आहे ते घेतात शर्ट्स आणि फक्त काही दिवस वापरतात आणि मग नंतर यूजच करत नाही, कारण ते नंतर ताणते मग आणि फार वेगळं दिसतं काहीच त्याच्यामध्ये मग. तर हे जे काहीच की जेव्हा तुम्ही क्लॉथ घेता तुम्हाला त्याच्यामध्ये स्टाईल ती यूज करता आली गेली पाहिजे काही. अँड काहीच बाय द वे, तर स्टे ट्यून इन माय ब्लॉग. अँड सो गाईज बघा ट्रॅव्हल करत कुठे आलो आहे. मी आलो आता खरपोडीला. हाँ ये इधर इधर ऊपर गए थे इधर से. अँड गाईज ही आमचे खरपोडी एरिया आणि तिची डेड बॉडीची विहीर होती गाईज त्या साईडला ती. हा रख ना थोडा रख मेरे को. ते त्या साईडला डेड बॉडीची विहीर गाईज. आणि संध्याकाळच्या वेळेस असं काही सीन गाईज. हे आमचं छोटंसं गाव आहे खरपडी म्हणून. आणि या ठिकाणी थोडे स्नॅक्स घेतले आणि या ठिकाणी आलो गाईज. बॅक इन ब्लॉग. तर म्हणजे आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला होता अँड गाईज आता झाली इव्हनिंग आणि आपण गेलो फेरफटका मारायला गावामध्ये. तिथून घरी आलो अँड गाईज आता आलो आहे हनुमान घाटमध्ये.